ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 10 दिवस लाडक्या गणपतीची मनोभावे पूजा अर्चा करून आज अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आलाय। कल्याण डोंबिवलीतील विविध ठिकाणी गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती। कल्याणमधील दुर्गाडी गणेश घाटावरील विसर्जन व्यवस्थेची ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पाहणी करत आढावा घेतला। कल्याण डोंबिवलीमध्ये यंदा 9,500हून अधिक शाडूच्या गणेश मूर्तींचं विसर्जन झालं असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली आहे। कल्याण परिसरातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि 30 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच डोंबिवलीमध्ये 30 नैसर्गिक आणि 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती। महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत एकूण 70 जनरेटर, 2,735 हॅलोजन, 103 टॉवर लाइटिंग, 180 सीसीटीव्ही कॅमेरेस यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। अग्निशमन विभागामार्फत दुर्गाडी गणेश घाट येथे ठेकेदाराचे 16 कर्मचारी आणि अग्निशमन विभागातील 6 कर्मचारी लाईफ बोट, लाईफ जॅकेट, रस्सी, रबर बोट इत्यादी सामग्री उपलब्ध आहे। आज आपण गणेश विसर्जनचे घाटांचा दौरा केला। त्या ठिकाणी तिकडची जी व्यवस्था आहे त्याची पाहणी केली। आज आपला 10वा दिवस आहे आणि मोठ्या गणपती यांचं विसर्जन आज रोजी होणार आहे। या अनुषंगाने आपले सर्व डिपार्टमेंट्स मार्फत तिकडे कारवाई करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने म्हणजे तिथे जी आपण स्टेजची व्यवस्था करतो, निर्माल्य कलेक्शनची व्यवस्था करतो आणि स्वच्छताची जी व्यवस्था करतो ते करण्यात आलेली आहे। त्यासोबतच बांधकाम विभागामार्फत वेगवेगळ्या टाईपच्या मशीन्स आपल्याला हायड्रा, फोर्कलिफ्ट जे मोठ्या गणपती येतात त्याच्यासाठी लागते त्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे। निर्माल्य संकलनासाठी आपल्याला विशेष रूपाने अनिरुद्ध संस्था जी आहे त्यांनी मदत केलेली आहे, त्यांनी मॅनपॉवर पुरवलेली आहे। याबद्दल आम्ही आज सगळ्यांशी व्हिजिट दरम्यान चर्चा केली, त्यांचं अभिनंदन केला। यासोबतच जे आपले कोळी बांधव आहेत जे प्रत्येक वेळेला आपल्याला विसर्जनाच्या वेळेस खूप चांगला प्रतिसाद देऊन मदत करतात आणि आपला हा जो कार्यक्रम असतो त्याला पार पाडण्यामध्ये एक मोठा त्यांचा सहभाग असतो, त्याचाही त्यांना भेटून आपण अभिनंदन केला। या अनुषंगाने आपण इवन हेल्थची व्यवस्थेसाठी समजा कुठला अनुचित प्रकरण घडला या ठिकाणी तर यासाठी ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था प्रत्येक मोठा जो विसर्जन घाट आहे तिथे ठेवलेली आहे। आपले फायर डिपार्टमेंटचे पण सर्व लोक आहेत, कुठलाही अनुचित घडला तर त्याला करण्यासाठी हँडल, आणि पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांनी मिळून उत्तम एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न या रीतीने केलेला आहे। आपण प्रत्येक ठिकाणी जवळपास ऑल ओव्हर शहरामध्ये 500 ॲडिशनल सीसीटीव्ही कॅमेरा जे आहेत ते इन्स्टॉल केलेले आहेत, जेणेकरून इथे जे काही घडतंय त्याच्यावर एक कायमच्या 24/7 नजर महानगरपालिकेमार्फत आहे आणि ते सर्व सुरळीतपणे सुरू आहे। आपण आता पाहिलं असेलच की पोलिसांचा पुरेशा प्रमाणामध्ये बंदोबस्त लागलेला आहे। त्याचबरोबर बरेचसे स्वयंसेवक, एनसीसीची मुलं आहेत, एनएसएसची मुलं आहेत, पोलीस मित्र आहेत, निरुद्ध त्यांचे स्वयंसेवक आहेत। अशा पद्धतीने अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था या विसर्जनाचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पुढे आलेले आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे। आपला जर आठवत असेल तर एक 10-12 वर्षाच्या पूर्वीच्या मानाने आताची परिस्थिती जर पाहिली किंवा गेल्या वर्षीच्या मानाने या वर्षीची परिस्थिती पाहिली तरी देखील व्यवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली आहे आणि सर्व प्रकारच्या सुविधा इथे दिलेल्या आहेत। 24 कॅमेरे आहेत, 16 फ्लॅश लाईट्स आहेत, पुरेशा प्रमाणामध्ये विसर्जन करण्यासाठी मंडळे आणि हे देखील अवेलेबल आहेत आणि त्यामुळे आपण बघत असाल की अतिशय शांतपणे आणि अतिशय सुरळीतरित्या असं हे विसर्जन चाललेलं आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।